आज ना मेथीच्या भाजीचे पराठे बनवायचे आहे. आणि इथे बघा, ज्या दिवशी गावावरून आली त्या दिवशी आल्या आल्या ना इंद्रायणी तांदळाचा खिचडी भात बनवलेला आहे कुकरमध्ये. तोंडी लावण्यासाठी बघा आपल्या शेतातला टोमॅटो, कांदा आणि वडापाव आणलेला आहे. बघू शकता, संध्याकाळ झालेली होती बरीच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना हे बघा आपल्या शेतातल्याच ह्या घेवड्याच्या शेंगा, अर्धा ग्लास पाणी घातलं. शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतल्या. अगदी थोडंसं मीठ घालून शेंगा शिजून घेणार आहे, पाणी याच्यातलं काढायचं नाही. आता इथे शेंगदाणे भाजून घेतले. थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून हे कुटून घेतलेलं आहे. चला खलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर आता फोडणी करू. तेल घातलं, जिरं मोहरी घालून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे खलबत्त्यात तो पण घालून घेतला. इथे ना म्हणजे छान चव लागते हिरव्या मिरचीची. आणि एवढी खरं सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे. आता थोडीशी हळद घातलेली आणि ज्या शेंगा बघा इथे शिजून घेतलेल्या घेवड्याच्या, त्याचं बघा अजिबात पाणी नाही ठेवायचं, म्हणजे फक्त नॉर्मल असं ओलल्यास ठेवायचं. आणि हे बघा त्या घालून घेतल्या. 2-3 मिनटं छान फ्राय करून घेतल्या. आणि एक आता माझ्याकडे कढीपत्ता कोथिंबीर नाही, कारण का मी कालच गावावरून आलेली आहे, त्याच्यामुळे काही साहित्य नाही घरामध्ये. चला आपले शेंगा तयार झालेले आहे. त्याच्यानंतर इथे बघा सोबत आहे ना मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. बघू शकता सुंदर अशी इथे ना भाकरी पण आपली तयार झालेली आहे. बघू शकता, म्हणजे घेवड्याच्या शेंगा आणि सोबत आहे ना भाकर खूप छान लागते. म्हणजे कोणती भाजी असली ना त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी. आणि चला आता आहे ना परत आहे ना छान अशी भाकर तयार केलेली आहे मी. बघू शकता 2-3 भाकरी बनवायच्या, जास्त पण नाही बनवायच्या. आणि भाकर गरम गरम छान लागते. हे बघा टम्म फुगलेली आपली ज्वारीची भाकरी. चला अजून आहे ना 1-2 आहे ना तेवढ्या करून घेते मी नंतर. आता हे बघा मस्त छान फुगलेली आहे, घरचीच माझी ज्वारी पण असते. चला त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना लोणचं पण घातलेलं आहे मिरचीचं. बघा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे चॅनलवरती, माझ्या जाऊन बघू शकता. खूप छान असं मिरचीचं लोणचं घातलेलं आहे. मिरच्या पण मी गावावरून आणलेल्या आहे, सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा माझे कॅट आहे ना हे बघा, आणि ते पण आहे ना हे बघा आता जिथं पाणी ठेवलं तिथं पिती नाही. आणि इथे बघा बाथरूममध्ये जाऊन टपामध्ये पाणी पितो येतो. त्याच्यानंतर एक बाईला मला इंद्रायणी तांदूळ द्यायचे होते बघा, आत्ता काढले ते व्यवस्थित असे साफ केले, चाळून घेतले, पाखडले, मोजून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना माझी मुलगी आलेली होती हॉस्टेलवरून, तिला जायचं होतं, तिला गरम गरम पराठे करून दिले मेथीच्या भाजीचे. हे बघा आता ती खाऊ नये आणि घेऊन पण जाणार आहे. हे पद्धतीने बघू शकता खूप छान झालेले आहे